नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, जागतिकीकरण, अर्थव्यवस्था आणि नवकल्पनांच्या युगामध्ये उद्योग क्षेत्राला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे हे आजच्या काळातलं सत्य आहे. आणि बरोबरीने सूक्ष्म लघु मध्यम म्हणजे MSME उद्योग व्यवस्था आपण ज्याला म्हणतो त्यांच्या बरोबरीने जेव्हा या सगळ्यांबरोबर स्टार्टअप्स देशाच्या प्रगतीसाठी अतिशय सक्षमतेने उभे आहेत आणि प्रयत्न करत आहेत तेव्हा उद्योगांना चालना मिळणं हे नक्कीच आहे. या सगळ्याचा विचार करताना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणतात की आत्मनिर्भर भारत असं आपण म्हणतो तेव्हा स्थानिक ते जागतिकीकरण म्हणजे लोकल ते ग्लोबल या टप्प्यामधून जेव्हा उद्योग व्यवस्था जाते तेव्हा उद्योग व्यवस्थेपाशी असलेली सोनेरी सुवर्ण किरणं ही तितकीच महत्त्वाची आहेत, कारण त्यातून प्रगतीचं द्योतक हे आपल्यापाशी पोहोचतं. मी जेव्हा या सगळ्याविषयी बोलते तेव्हा आपल्या लक्षात येतच आहे की उद्योग व्यवस्था हा आपला आजचा विषय आहे. मग या बरोबरीने या सगळ्या विषयांवरती सद्यस्थिती काय आहे, भविष्य काय आहे आणि वर्तमान काय आहे या तिन्ही बाबतींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा उद्योग क्षेत्रामधलं तितकंच नामांकित दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर उपस्थित आहे. आज आपल्याबरोबर या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेला आहे. त्या व्यक्तिमत्वाची ओळख करून घेऊयाच, पण तत्पूर्वी जाणून घेऊया आजचा आपला विषय. आजचा आपला हॅलो सह्याद्रीचा विषय आहे उद्योग, संधी आणि निर्यात. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विजय कलंत्री सर. सर नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक धन्यवाद मला बोलवलं तुम्ही. सर आम्ही आभारी आहोत आपले की आपल्या व्यस्त दिनक्रमातनं वेळ काढून आपण आलात. सर नाव हेच मोठी ओळख आहे तरी औपचारिक ओळख करून देते. सरांना एक प्रख्यात उद्योगपती म्हणून आपल्याला माहिती आहेतच, पण बरोबरीने अतिशय मोठे असे धोरण सल्लागार आणि मानद राजनैतिक प्रतिनिधी आहेत. त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे ते अध्यक्ष आहेत, बरोबर AIAIचे अध्यक्ष आणि न्यूयॉर्क इथल्या WTCAच्या संचालक मंडळावर सर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. बालाजी इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे ते CMD म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिघी पोर्टचा विकास केलेला आहे. तसंच RBI, SIDBI आणि सेबीचे सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर माननीय पंतप्रधान महोदयांच्या MSME टास्क फोर्सचेही सर सदस्य आहेत. उझबेकिस्तानच्या मानद वाणिज्य दूत म्हणून ते द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी कार्य करतात आणि याबरोबरीने त्यांना रशियाच्या पुष्किन पदक आणि पोलंडचा कमांडर क्रॉस ऑफ मेरिट यासारखे आंतरराष्ट्रीय सन्मान सुद्धा प्राप्त झालेले आहेत. म्हणजे सरांची ही थोडक्यात ओळख आहे. त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्याकडनं जाणून घेताना अनेकविध मुद्दे आहेत ज्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला उलगडत जातील. मुळात डॉक्टरेट, इंडस्ट्री आणि प्रगती या तिन्ही गोष्टींच्या बाबतीमध्ये अव्वल असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने अनेकविध गोष्टी आपण समजून घेणार आहोतच. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. आज आपण बोलत आहोत ते म्हणजे उद्योग क्षेत्र, संधी आणि निर्यात या सगळ्याच्या अनुषंगाने. आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विजय कलंत्री सर आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर सद्यस्थितीमध्ये जेव्हा आपण उद्योग व्यवस्था असं आपण म्हणतो तेव्हा उद्योग व्यवस्थेचं चित्र काय आहे? थोडी भीती आहे, धास्ती आहे का उद्योग क्षेत्र आपल्या पद्धतीने कार्यरत आहे? काय सांगू इच्छिता? प्रेझेंट स्थितीमध्ये जिओपॉलिटिकल सिच्युएशन सगळ्याला माहिती आहे. त्याचे रिपरकशन पण माहिती आहे. पहिला आम्ही सांगत होतो की युक्रेन रशिया वॉर आहे, 30 दिवस 90 दिवस. आता आपण बघते की 3 वर्ष 4 वर्ष झाले वॉर चालू आहे. आता आज आपण इराण US वॉर 30 दिवस 1 महिना झाला. युक्रेन रशिया आपल्याला इतकी प्रॉब्लेम नाही दिला तितकाही वॉर. असं आम्हाला पेट्रोलियम प्रोडक्ट, आमचे एक्सपोर्ट्स, हो सर, शिपिंग लाईनची कॉस्ट, फ्रेट कॉस्ट, इंटरेस्ट, डॅमरेज आणि मुवमेंट ऑफ शिपमेंट, हो, सगळ्यामध्ये थोडा त्रास आहे. हां, पण तरी पण गव्हर्नमेंटनी लई इफेक्टिव्ह स्टेप्स घेतले. पेट्रोलियम प्रोडक्टमध्ये पण
आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये पण. आणि जी बर्डन होतं आमच्यावरती हो सर. ती एक्साईज रिबेट देऊन ऑइल कंपनीला असं आश्वासन दिलं आहे की एक आपण नाही वाढवेल पेट्रोलियम प्राईस आणि गॅस प्राईस. हं. थोडा त्रास आहे, कोयला गॅस मिळते नाही मिळते. मला असं वाटतं की मिळेल. आणि जेव्हा पण अशी स्थिती होते तो होर्डिंग ब्लॅक मार्केटिंग ही सगळं होते. सर, म्हणजे नवीन नवीन सगळे- परिस्थिती नाही स्वीकार करून चाललेल्या आहात सगळ्या गोष्टींना. गोष्टीला. पण तरी पण हं. काही पण क्रायसिस होते त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटी मिळते. वा, हे सकारात्मक पॉझिटिव्ह घ्यायच्या. आपण खाली असं हातवरती आदळलं, अरे काय होणार काय होणार काय नाही होणार. इंडस्ट्रियलिस्ट, एंटरप्रेनर, बिझनेसमॅन आणि तुम्ही व्यवसायामध्ये आहे की तुम्ही नोकरीमध्ये आहे काय फरक नाही पडते. मार्ग धीरज- काढणं महत्वाचं मार्ग- आहे आणि पुढे मार्ग जाणं हे काढा. आणि महत्त्वाचं आहे. तुम्ही रडेल तो काही नाही मिळणार. तुम्ही काही ना काही करा. आज सर. कोई पण मानसिक स्थिती आपणची असेल तर प्रोग्रेसिव्ह व्हायची. हा. मी तुम्हाला क्रिटिसाइज करू शकतो. मी सांगू शकतो काय तुम्ही कसा बसते, तुम्हाला बसायला पण नाही येते, हं. काय इतकी स्माईल देते, जास्ती स्माईल देते. तरी पण हा. तुमची पण एक खोट काढायची 2 मिनिटाचं काम आहे. पण काय छान तुम्ही काम करते, काय कसा करते. मी पण असा करू, हं. तुमच्यासून जास्ती करू वा, आणि उचित करू आणि देशाच्या हितमध्ये करू. महत्वाचं आहे. तो आजची स्थितीमध्ये थोडा त्रास सगळ्याला असेल. हं. परिस्थिती सगळ्याला माहिती आहे. आणि गव्हर्नमेंट त्याच्यात पुरा ध्यान देते. नाही ध्यान दिला तर तो आपण सांगू शकते काय काय नाही होणार, तिकडे पण काय नाही असे पण असे. पण आजची जी गव्हर्नमेंट आहे, इंडिव्हिज्युअलचा मला काय आपण सांगू मोदी मोदी असं मला काय नाही. बरोबर. गव्हर्नमेंटच्या ॲक्शन ओरिएंटेड आहे. हं. आणि परिस्थितीवर काबू आहे त्यांच्या. आणि परिस्थितीला कसा सांभाळायची त्यांची हिंमत आहे आणि ती करू शकते. काय की आपण त्यांना कोविडमध्ये बघितलं आहे. म्हणजे सर असं म्हणता येऊ शकतं तुमच्या सगळ्या गोष्टींचा गोषवारा असा आपण घेऊ शकतो की सद्य परिस्थितीचा आपण स्वीकार करायला हवा. उद्योग क्षेत्र असो, वैयक्तिक असो, कुठल्याही पातळीवर स्वीकार करून पुढे जाणं हे महत्वाचं आहे. Correct. बरोबरीने काय करू असं रडत बसण्यापेक्षा सकारात्मकतेने त्याच्यामध्ये काय करू शकतो ही कृतिशीलता ही महत्वाची आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं जेव्हा काही घडतं आहे, एक दार बंद होतं आहे तेव्हा दुसरं दार हे 2 दार खुलते, अरे एक पण वा. नाही. खूप छान. ते दरवाजा उघडणार आहे, नवीन संधी येणार आहे, त्यासाठी आपण सकारात्मक राहायचं आहे. सर, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत ते महत्वाचे आहेत. त्याच्या टास्क फोर्समध्ये माननीय पंतप्रधानांच्या टीममध्ये आपण आहात. मग जेव्हा या उद्योगांच्या बाबतीमध्ये विचार करतो तेव्हा या उद्योगांसाठी कशा पद्धतीने प्रणाली असली पाहिजे, काय विचारांची दिशा असायला हवी याविषयी? MSME आणि लार्ज इंडस्ट्री. हो. लार्ज इंडस्ट्री स्वतःची स्पीडसून चालते, हा. त्यांच्या प्रोग्रेस पण होते. MSCला थोडा त्रास होते. MSMEला कशाला की MSMEला टाईमसून पैसे नाही मिळते, टाईमसून रिकव्हरी नाही होते. हा. हा. मोठे उद्योगसून पैसे नाही मिळते, किंवा पब्लिक सेक्टरसून नाही मिळते. आता गव्हर्नमेंटने असे काही इफेक्टिव्ह स्टेप्स घेतले की नाही नाही त्याला टाईमसून पैसे द्या, नाही तर बॅलन्स शीटमध्ये येणार. बँकाला पण सांगितलं की त्यांनी स्मॉल स्केलचे दिले की नाही दिले. पण आज असं डिलेड पेमेंट ॲक्ट पण आहे. पण मी काही लिगल केस नाही करू शकते माझ्या क्लायंटवर. बरोबर. मी MSME सप्लायर असेल तुम्ही लिगल केस दररोज नाही करू शकते. बरोबर आहे सर. मला तुमच्यासून व्यावहारिक वार्ता करायला पडेल. खरी आणि तुम्ही लेट करते. पण मोठे उद्योगला पण एन्सिलरी आणि MSMEची जरूरत आहे. अच्छा. पण गव्हर्नमेंटला एक सेपरेट बँक बनवायला पाहिजे बरं. खाली MSMEसाठी. तर याविषयी जाणून घेऊया. आपण एक छोटीशी विश्रांती घेण्या क्रमप्राप्त आहे. विश्रांती घेतोय आणि लगेच परत येतोय हॅलो सह्याद्रीमध्ये. ब्रेकनंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलत आहोत ते म्हणजे उद्योग, व्यवसाय, संधी या दृष्टिकोनातनं. आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ते म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विजय कलंदरी सर.
सर, तुमची ओळख करून देताना उद्योग क्षेत्रातलं दिग्गज व्यक्तिमत्व आणि उद्योग क्षेत्राला मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व असं मी वारंवार सांगते आहेच आहे, पण बरोबरीने डॉक्टर हा शब्द येतो आहे. या डॉक्टरेट विषयी मला जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे सर. नाही, असं आहे की कोविडच्या दरम्यान हा. मी काही आर्टिकल लिहिले होते पहिल्यापासून स्पीचीज आर्टिकल ट्रेड इन्व्हेस्टमेंट. तो मी काही मित्राला विचारला की तुम्ही डॉक्टरेट कसा घेतला. तो बोला आम्ही थिसिस लिहिला, हा. याच्या थिसिस बनवला कोई सब्जेक्टवरती. तो कोई युनिव्हर्सिटीला तुम्ही द्या, त्याला सांगा कोण थिसिस अप्रूव्ह करेल हा. आणि तुम्ही सब्जेक्ट घ्या त्यांच्यासून. तो ट्रेड इन्व्हेस्टमेंट इन इंडियावर एक थिसिस लिहिला मी. बर. तर त्याच्यावर मला त्यांनी डॉक्टरेट वा. मिळाली. सर, म्हणजे या सगळ्या गोष्टी आघाड्या सांभाळताना त्यासाठी वेळ काढणं हे खरंच कौतुकास्पद आहे. कोविडमध्ये वेळ होता आणि टाइम असाच पास करून हा. काही छान काम करूया वा. असा आईनं ती आर्टिकल आणि पेपर वर्क केला. ती मला पण फायदा झाला की कवा स्पीचेसमध्ये पण काम आलं सगळं. अच्छा. सर, असं म्हणतात की जे सगळ्यात व्यस्त व्यक्तिमत्व असतात त्यांच्यापाशी भरपूर वेळ असतो, कारण दिनक्रमांचं नियोजन फार उत्तम केलेलं असतं. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या समोर आहे असं मी म्हणेन. तुम्हाला असा आहे टाइम कसा कोणाला द्यायचा, काय द्यायचा, सगळ्याला भेटायचा. टाइम लई आहे, 8 घंटे लई होते तुम्हाला व्यवस्थित काम करायला असेल तर. वा. नाही तो 24 कलाक पण काय नाही तुम्ही करू शकते. खरे. तुम्ही प्लान करेल तर तुम्ही 8 घंटेमध्ये नाही काम करू शकता, 4 घंटेमध्ये काही आणि अटेन्शन देऊन फोकस देऊन काम करा, किती पण काम होऊ शकते. नाही करायचं असेल तर त्याचे बहाणे नाही आहे. अरे काय असं होते काय, तसं होते काय. वेर देर इज अ विल देर इज अ वे. इच्छा तिथे मार्ग. खरंय. मस्त. सर, आज निर्यात क्षेत्राकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा थोडे प्रश्नचिन्ह आहेत का, किंवा प्रगतीचा पाथ आहे का, काय वाटतं आपल्याला? नाही, एक्सपोर्टमध्ये आपण जे फ्री ट्रेड एग्रीमेंट साईन केले. हा. हा. पहिला आपण युकेसून केला, नंतर आपण EU कंट्रीसून केला, आता आपण ज्या ऑस्ट्रेलियासून कॅनडासून. तर ती फ्री ट्रेड एग्रीमेंटमध्ये एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज कसा वाढवायची आणि ती इंडियामध्ये मेक इन इंडिया प्रोडक्शन कसा वाढवायचा. अच्छा. विकसित भारत 2047 आणि 30 ट्रिलियन गव्हर्नमेंट सांगते. मला असं वाटतं 40 ट्रिलियन होणार. हा. 2027 पर्यंत 5 ट्रिलियन, महाराष्ट्र 1 ट्रिलियन. हो. तो ही सगळ्यासाठी काय आपल्याला एक्सपोर्ट पण करायचं आहे. डोमेस्टिकची पण नीड वाढते, ती पण बघायची. गव्हर्नमेंटनी काही स्कीम आणली आहे, PLI प्रोड्युसर लिंक्ड इन्सेंटिव्ह. हो. असा आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया भारत. खरंय. दुसरा गव्हर्नमेंट सांगते की मिनिमम गव्हर्नमेंट बेटर गव्हर्नन्स. तो ही सगळ्याचा समावेश करून आपण प्रोडक्शन करूया. मॅन्युफॅक्चरिंग इंडियामध्ये कसा वाढू. आपण जे सेक्टर्स आहे, फार्मास्युटिकल्स, इंजिनिअरिंग, डिजिटल इकॉनॉमी, होय. इंजिनिअरिंग गुड्स, हँड टूल्स, हँडीक्राफ्ट्स, ट्रेडिशनल आयटम पण आहे. पहिला आपण खाली कोविडपूर्वी आपण खाली एक असा होता की IT कंपनी, IT मध्ये इंडिया टॉप आहे. कोविड नंतर फार्मामध्ये पण इंडिया ब्रँड नेम झाला. खरंय. आता केमिकल पण होते. तो असा इंडियाचं आता आम्ही 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे हा. हा. वर्ल्डमध्ये. वा. आणि मला असं वाटतं ही वर्षाचे एंड पूर्वी हा. हा. आपण 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी वा. होणार. मस्तच. तो आपल्याला ही सगळा एंटरप्रेनरशिप स्किल, गव्हर्नमेंट पॉलिसी आणि फोकस सेक्टर्स घेऊन पुढे जायचं आहे. आणि ती गव्हर्नमेंटची पण इच्छा आहे हा. की तुम्ही करा, प्रोडक्शन वाजवा, एम्प्लॉयमेंट होणार, रिजनल इम्बॅलन्स होणार. MSMEमध्ये काय आहे की MSME तुमच्या रिजनल इम्बॅलन्सचा पण ध्यान ठेवते. हा. हा. रुरल डेव्हलपमेंटची 1 प्रोडक्ट 1 विलेज, मार्केटिंग असिस्टन्स, लई इन्सेंटिव्ह आणि लई पॉलिसी गव्हर्नमेंटनी काढली. बरोबर. स्किलची पॉलिसी आहे, वुमन एंटरप्रेनरची पॉलिसी आहे, स्टार्टअपसाठी पॉलिसी आहे. आता ती पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आणि सगळा थोडा त्रास होते, पण तरी पण
काही ना काही गव्हर्नमेंटचं इंटेन्शन आहे बरोबर आहे. मदत करायचा, देशचा उन्नती कसा होईल, देशची होईल तर आमची तुमची माझी पण होणार, तो सध्या समावेश होते सगळं. म्हणजे तुम्ही म्हणालात तो मुद्दा सर, इथे कृतिशीलता आवश्यक आहे. कुठल्याही वेगवेगळ्या स्कीम्स येतात, योजना येतात, तेव्हा माझा उद्योग त्या योजनेमध्ये कशा पद्धतीने कृतिशीलता आणखीन संधींचा फायदा घेऊ शकतो या दृष्टीने विचार व्हायला हवा, नाही का? या आणि लॉंग टर्म, हा, शॉर्ट टर्म नाही. बरोबर आहे. काय पण शॉर्ट टर्म असणार ना तर काही फायदा नाही होणार. गव्हर्नमेंटची पॉलिसी शॉर्ट टर्म लॉंग टर्म दोघी होत. आपण जर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म बघायचा नाही, लॉंग टर्म आणि धीरज ठेवायची हा, आणि फोकस आणि इंटेन्शन क्लिअर असणार हा, आणि ऑनेस्टली तुम्ही काम करणार तर तुम्ही सक्सेसफुल होणारच. हा. त्याच्यामध्ये दुसरी संधी नाही. मस्त सर, तुमच्याशी बोलताना उद्योगाचे मंत्र जणू एक एक उलगडत जात आहेत असं काहीसा भास होतोय. सर, तुम्ही असं म्हणत आहात तेव्हा एक मुद्दा वारंवार मनामध्ये येतो, ते म्हणजे ह्या प्रत्येक वेळी कृतिशीलता आवश्यक आहे असं म्हणत असताना सुद्धा आज शेअर बाजार जो आहे तो एकदम उसळी मारलेला दिसतो आणि कदाचित वेगळाही पुन्हा असतो, त्याच्यामध्ये एक सतत धास्ती असते. पण उसळी मारलेला शेअर बाजार याविषयी आपण काय बोलू इच्छिता? नाही, आज असं आहे की शेअर बाजार जिओ पॉलिटिकल सिच्युएशनचा इम्पॅक्ट आहे, अनसर्टनिटी आहे, हो, फॉरेन इन्व्हेस्टरचे पैसे परत जात आहे, तो थोडा शेअर बाजार डाऊन झाला आहे. अच्छा, आम्ही शेअर बाजारला बघितलं 24,000 80,000 पर्यंत, आता 7-8 पॉईंट कमी झाला. हो, तो फ्लक्च्युएट व्हॉलेटिलिटी असेल पण फंडामेंटल स्ट्रॉंग आहे इंडस्ट्रीचे. हा, हा, आपण जी GDP 7.2 to 7.8% होणार. बरोबर. आपण GDP ग्रोथ आणि सगळं फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, कंपनी स्ट्रॉंग आहे, आपण जे प्रोडक्ट्स ठीक आहे, तो तशी स्थिती नाही. मतलब ती काही फुगाव नाही, हा, बबल नाही. बरोबर आहे. जिओ पॉलिटिकल सिच्युएशन इज बियॉन्ड कंट्रोल. बरोबर, हो, आता US आणि इराणवर आमच्या कंट्रोल आहे, इस्रायलवर आमच्या कंट्रोल आहे, तर त्याला गव्हर्नमेंट काय करू शकते? खाली आमच्या इकडे ट्रेड, इंडस्ट्री आणि माणसाला, सिटिझन्सला काही तकलीफ नाही होणार तसं गव्हर्नमेंट बघू शकते. पण बाकी ती काय करू शकते? तो थोडा फायदा घेतला आम्ही सर्वजाचा, तो थोडा वेट करा. आता असा डिस्टन्समध्ये सेल करून पण फायदा नाही, तो ती वाढेल. आणि आता बघा तुम्ही, सिल्वर आणि गोल्ड वाढला, तर ती पण आज हिंदुस्थानमध्ये कोणी पण असणार, एक मुली असणार की एक माणूस असणार का, तुमच्याकडे पण सगळं सोना चांदी होणार. काय त्याची इकॉनॉमी वाढली ना. हा, हा, तो असाच समजा की चला आपणची ॲसेट वेल्थ तो चांगली आहे, हा, कुठे नाही गेली. पण शेअर बाजार वेट करा, जसं स्थिती हा, सुधरेल आणि जिओ पॉलिटिकल सिच्युएशन टर्नबॉईल खलास होणार, हा, हा, तुमच्या परत इन्व्हेस्टमेंट छान होणार. आणि मला असं वाटतं आज नाही तो जसं जिओ पॉलिटिकल खतम होणार नंतर 6 महिन्यामध्ये स्टॉक मार्केट 1 लाख जाऊ शकते. अच्छा, अरे वा, हे मस्त आहे. सर, जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा एक वेगळं दृश्य आपल्याला दिसतं आहे, ते म्हणजे आज काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की जे उत्पादन निर्माण झालेलं आहे त्या उत्पादनाचं करायचं काय हा कधी कधी प्रश्न आहे. आणि बरोबरीने निर्यात क्षेत्रामध्ये जेव्हा बघतो की तेव्हा तिथं कुठेतरी ठप्प झालं असं काहीसं वाटतं का? त्या मालाचं करायचं काय हा प्रश्न उद्भवलाय सध्या. बरोबरीने जे अन्न उद्योगधंदे किंवा हॉटेलिंग इंडस्ट्री आहे त्यांच्यापुढे काही प्रश्नचिन्ह निर्माण झालेत, त्यांचं काय करायचं, त्यांना कशा पद्धतीने त्यांनी वाटचाल करायची, या बाबतीमधलं काही दिशादर्शन होऊ शकतं सर? काही 2008-2011 मध्ये पण तुम्ही बघितला हा. फायनान्शियल बबल वर्ल्ड ओव्हर झाला. हिंदुस्थानला इतकी असर नाही झाला तितका सगळ्याला झाला. आम्ही काय 80% इम्पोर्ट कंट्री आहे, 80% सेल्फ कन्झम्पशन कंट्री आहे. आमचा कन्झम्पशन लई हाय आहे स्वतःचा. बरोबर आहे. 20%चा एक्सपोर्ट आहे आमचा, 18-20. आता आम्ही असं आहे की टार्गेट आहे 5 ते 7% आपण एक्सपोर्ट वाढवायचा. अच्छा, बाकी आम्हाला स्वतःचा कन्झम्पशन आहे, खरं. तो मला कशाला वरी करायची. हा, 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 क्या बात आहे. हे महत्वाचा मुद्दा आहे तो. सर, म्हणजे भारतामधल्या
जेव्हा स्वतःला उत्पादन लागतं आहे तेव्हा जास्त त्याबाबत विचार करू नये, पण त्याचबरोबर भारतामधल्या महिला जी आहेत त्या उद्योगामध्ये आहेत, बरोबरीने सुवर्ण शक्ती ही स्वतःपाशी असलेल्या एक उद्योगासाठी सुद्धा स्वतः कायम उभ्या असलेल्या आणि त्याचबरोबरीने एक स्वतःची गुंतवणूक प्रत्येक महिलेकडे असते, नाही का सर? त्याचा विनियोग आणि त्याचा हुशारीने वापर ही भारतीय महिला कशी करू शकते? महिला पहिला 20% होते. आज MSME मध्ये महिला 20% आहे आणि 40% एम्प्लॉयमेंट. अच्छा. ती 50हून जास्ती होणार आणि महिला 10 वर्षामध्ये 45-50% इक्वल होणार. MSME उद्योगमध्ये, स्टार्टअपमध्ये, इनोव्हेशनमध्ये. हम्म. महिला काय आहे की फोकस्ड होते. ओके. लई फील्डमध्ये तुम्ही बघेल की महिला काम करते आहात ती जरा फास्ट होते, सिस्टमॅटिक होते आणि टाईम पण तुम्हाला डिलिव्हरी मिळेल. वा, धन्यवाद सर. आणि ती बघितलं आम्ही. हा. आणि काही महिला काय आहे की टाईम वेस्ट नाही करते एखादी. आता काही स्ट्रे इन्सिडेंट्सला मला काय बरोबर इंटरेस्ट आहे. आहे, 1-2 असा तिकडे इकडे बरोबर आहे. परिस्थिती. आता तुम्ही महिला अब्रॉडमध्ये पण बघा, इंटरनॅशनल ग्लोबल वुमन लीडर्समध्ये किती नवीन नवीन उद्योग त्यांनी केला आहे. बायोलॉजिकल इंडियामध्ये पहिली महिलांनी केला. हो. असं काही एरिया आपण गोष्टी अशी मी तुम्हाला सांगू शकते, इतकी वेळ नाही ना तो, की नक्कीच. काय काय महिलांनी काय काय केलंय. खरंय. म्हणजे महिला शक्ती ही सदैव सतर्क असते आणि आपण तिला जे अष्टभुजा म्हणतो ती खऱ्या अर्थाने ते साबित करते आणि उद्योग क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाहीये आणि संधींच्या बाबतीमध्ये आणि कृतिशीलतेमध्ये ती अग्रभागी असते असं डॉक्टर विजय कलंत्री सर म्हणतात. यांच्याकडून अजून काही आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण छोटीशी विश्रांती घेतोय आणि आम्ही लगेच परत येतोय. बघत रहा आपली वाहिनी, सह्याद्री वाहिनी. ब्रेक नंतर हॅलो सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बोलत आहोत डॉक्टर विजय कलंत्री सर यांच्याबरोबर. वर्ल्ड ट्रेड सेंटरचे मुंबई याचे ते अध्यक्ष आहेत, आपल्याला माहिती आहेच आहे. आणि उद्योग, संधी आणि निर्यात व्यवस्था या सगळ्याविषयी त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत. सर, वर्ल्ड ट्रेड सेंटर असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर उद्योग जगतासाठी आशेचा एक सकारात्मक उजेड जो आहे ते म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर. त्याच्या माध्यमातून उद्योग जगताला उभारी राहावी, सतत कृतिशीलता यावी यासाठी आपण जे विविध उपक्रम राबवतात त्या सगळ्याविषयी. वर्ल्ड ट्रेड सेंटर 1970 मध्ये एस्टॅब्लिश झाला. सर M विश्वेश्वरैया त्यांच्या नावातून आपण इंजिनिअरिंग डे साजरा मानवते. खरंय. त्यांचा विजन होता की एक मुंबईमध्ये अशी इमारत व्हायला पाहिजे की ती ट्रेड, इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम मध्ये साकार करेल. अच्छा. ती त्यांचा विजन होता. नंतर त्यांनी विजन ऐकला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लँड दिला आणि सपोर्ट केला. बरं. मोरारजी देसाई ती वेळ मुख्यमंत्री होते मुंबईचे. अच्छा. तेव्हा ही प्रपोजल मांडण्यात आलो. मान्य झालं आणि विश्वेश्वराला सांगितलं मी तुम्हाला ही प्लॉट देतो, तुम्ही करा. अच्छा. तो असा फ्री प्लॉट दिला बर. महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि करा की तुम्ही इंटरनॅशनल ट्रेड प्रमोट करा बर. आणि तुम्ही बनवा. आता अच्छा. तो ती नंतर वानखेडे साहेबांनी बनवला, हा हा. इमारत खडी केली. अच्छा. त्याच्यानंतर केशव महेंद्रा, कमल बोरारका 2-3 चेअरमॅन होते, आता मी आहे. तो मेन इज इंटरनॅशनल आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर एफिलिएशन झाला आमच्या न्यूयॉर्क वर्ल्ड ट्रेड सेंटर असोसिएशन. 330 वर्ल्ड ट्रेड सेंटर 90 कंट्रीमध्ये इंटरनॅशनल ट्रेड प्रमोट, इंटरॅक्शन, वर्ल्डमध्ये काय होते काय नाही होते हो हो. असं कनेक्ट होते. आणि आम्ही 60पासून 70 मीटिंग करते दरवर्ष. इंटरनॅशनल डेलिगेशन सांगते कसा ट्रेड करायचा. एक्सपोर्टर येते, इम्पोर्टर येते, इंडियातून त्यांना काय पाहिजे, आम्हाला त्याचे काय एक्सपोर्ट करायच्या, सगळे कंट्रीचे डेलिगेशन येते आणि त्याच्यातून मीटिंग करते. आणि आम्ही पण डेलिगेशन पाठवते ओव्हरसीज ट्रेड प्रमोशनसाठी.
हा संवाद सतत सुरू असतो. सुरूच असतो अच्छा. आणि सगळ्या मेंबरला त्याचा फायदा होतोय. बर काहीला दुसरा वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आम्ही एक एज्युकेशन इन्स्टिट्यूट पण चालवतोय, बरं. वर्ल्ड ट्रेड इन्स्टिट्यूट, अच्छा. की हाऊ टू स्टार्ट स्मॉल स्केल इंडस्ट्री, बर. लघु उद्योग कसा चालू करायचा, हा हा. बिझनेस कसा करायचा, हाऊ टू बिकम अ एंटरप्रेनर, असे कोर्सेस पण आम्ही चालवतो. सामान्य व्यक्तींनी किंवा ज्यांना उद्योग करू इच्छितात ते सहजी येऊन चौकशी करू करू शकतात. शकतात. त्यांना आमच्या यायला हवं तिकडे तिथे. पहिला तर आमच्या तिकडे लायब्ररी पण होती, तिकडे लई माणूस यायचे, एंटरप्रेनर यायचे. हा. आता ती लायब्ररीच्या काय ऑनलाईन सगळं आहे, हम्म. तर त्याची काही ती गरज नाही. पण तरी पण कोणाला पण काही गायडन्स पाहिजे तर आम्ही देते. वा, आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये सपोर्ट पण करते आम्ही. मस्त. कोणाचा बिझनेस कसा वाढवायचा, काय करा, कोणाला काय फोकस एरिया आहे, आम्ही रिसर्च रिपोर्ट पण काढते. अच्छा. आणि मी तुम्हाला मोरारजी देसाईची वार्ता केली हो. की त्यांनी आम्हाला प्लॉट दिला आणि ती जेव्हा प्राईम मिनिस्टर बनले त्यांनीच इनॉग्रेट केला इमारतला. वा, किती छान असा योग आहे. असा एकच असा सहयोग जास्ती नाही खरंय. की ज्यांनी प्लॉट दिला त्यांनी इनॉग्रेट केला. वा, खूप छान योगायोग हा जुळून आला. आणि मोरारजीबाईने जेव्हा इनॉग्रेट केलं तर मोरारजीबाई जरा व्यवस्थित माणूस, ऍडमिनिस्ट्रेटिव्हली स्ट्रॉंग, हा. बरोबर सगळा चौकसी करून केला असेल. आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरचा मेन मकसद आहे की ट्रेड प्रमोशन, MSMEला, स्टार्टअपला. आता आम्ही स्किल युनिव्हर्सिटीसाठी टायअप केला आहे, हम्म. इनोव्हेशन इन्क्युबेटरसाठी. हम्म. आणि कसा आणखीन आम्ही स्किलिंग करू शकते. हम्म. वर्ल्ड ओव्हर 5 करोड ची डिमांड आहे अच्छा. मॅन पॉवर, हा. हॉस्पिटॅलिटी सेक्टर, बर. सर्व्हिसेस, डिजिटल, असा 5 करोड. तो आम्हाला असं वाटतं की स्किलिंग व्हायला पाहिजे. हा. प्राईम मिनिस्टरचा पण विजन आहे आत्मनिर्भर भारतमध्ये स्किलिंग, होय, खरंय. इनोव्हेशन, इन्क्युबेटर, अशी अटल योजना, काही योजना आहे. खरंय. हो. तर ती योजनाला सगळं प्रोत्साहन देते. आम्ही पण थोडा काही करू शकतो त्याच्यामध्ये, ती आम्ही करते. आणि आम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये थोडा जास्ती जोर दिला हम्म. स्किलिंगमध्ये, एक तर आमच्या उद्योगला स्किलिंग माणूस मिळणार, मॅन पॉवर, आणि आम्ही एक्सपोर्ट पण करू शकतो. अच्छा. त्याची पण लई इन्कम होणार. तर सामान्य माणसाने म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटर हे नाव ऐकून दबून न जाता तिथे येऊन चौकशी करायला हवी, गोष्टींविषयी माहिती करून घ्यायला हवी, गोष्टी अधिक प्रगल्भतेने पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी सुद्धा आपले जे तंत्रज्ञ आहेत, माहितगार अधिकारी आहेत, त्यांच्याशी सल्लामसलत केली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपला उद्योग अधिक विकसित कसं होईल आणि पुढचं पाऊल कसं टाकता येईल ह्याचा विचार व्हायला हवा. ती जोवायला पाहिजे, कसा विकसित होऊ शकते हा. आणि कसं आम्ही पुढे जाऊ शकतो. काही लोकांना काय असा पहिला असा की वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये एक खाली बिल्डिंग आहे, त्याची प्रॉपर्टी आहे, हॉल वॉल भाडा देते, हा. असं नाही. नाही. खरंय. आम्ही ट्रेड प्रमोशन पण करते, खरंय. ते एज्युकेशन पण महत्त्वाचं. करते. ते सगळ्यात तर महत्वाचं ती आहे. महत्वाची आहे आणि ती काही लोकांना माहिती नाही. बरोबर आहे. हो ना. असा छान आहे की मी इकडे आलो आता, मी सांगेन तो पूर्ण महाराष्ट्राला माहिती पडला. नक्कीच नक्कीच. आणि ही इंडियामध्ये पहिला वर्ल्ड ट्रेड सेंटर. हा हा. अच्छा. हे महत्वाचं आहे. सर, जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यवसाय आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असं आपण म्हणतो, तेव्हा आपण त्यातले मार्गदर्शक म्हणून अग्रभागी आहातच. पण बरोबरीने रशियन फेडरेशन सरकारकडनं पुष्किन मेडल आपल्याला मिळालेलं आहे. तसंच पोलंडच्या राष्ट्राध्यक्षांकडून कमांडर क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मेरिट हा सर्वोच्च नागरी सन्मान सरांना मिळालेला आहे. सर, आम्हाला उच्चार करताना सुद्धा दोनदा थांबावं लागतं हे वेगळे सन्मान काय आहेत. पण आपण हे सन्मान प्राप्त केलेले आहेत. आपला आधी मनपूर्वक अभिनंदन करते. आमच्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि मुळात हे नेमकं काय आहे, कशा पद्धतीने हे सगळं घडून आलं, याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायची उत्सुकता आहे. असं आहे, रशियामध्ये आम्ही घणी वेळ डेलिगेशन पाठवला, रशियन डेलिगेशन रिसिव्ह केला. रशिया आणि इंडियामध्ये कसा ट्रेड प्रमोशन होऊ शकते, कसा ट्रेड वाढवू शकते, असाच पोलंडमध्ये. अच्छा. पहिला कोणी माहितीच नव्हता की ही एरियामध्ये काय काय आम्ही करू शकते. बर. तो आम्ही सांगितलं की इकडे फार्मास्युटिकल, टेक्स्टाईल, हा. इंजिनिअरिंग, याच्या डिजिटल, IT, तो सगळ्या तिकडे ऑफिसेस केली, त्यांना आम्ही मदत केली. अच्छा. थोडेकला पोलंडमध्ये मदत केली, IT ऑफिसेस, बिझनेस एस्टॅब्लिश करायला आणि एक्सपोर्ट करायला. तर तिथे गव्हर्नमेंट
जे अँबॅसेडर होते, राजदूत, हा. त्यांना असं लागलं की आपणची मदत करते, आपण काही रेकग्नाईज करूया. अरे वा. तर ती लोक मी सगळे डिटेल घेऊन त्यांची गव्हर्नमेंटला पाठवते हम्म. आणि त्यांची गव्हर्नमेंट नंतर रेकग्नाईज करते. वा. असाच बांगलादेशने पण केला होता अच्छा. की आम्ही काही इंडस्ट्री बांगलादेशमध्ये ट्रेड इन्व्हेस्टमेंट केला, काही आमचे मेंबर तिकडे फॅक्टरी लावली सगळं. तो बांगलादेशने पण मला एक ट्रेड प्रमोशनसाठी एक रेकग्नेशन ट्रॉफी दिली होती. वा. तो ती असं आहे की इकडून ती राजदूत होते, कॉन्सल जनरल आणि अँबॅसेडर, हा हा. ती लोक एक पेपर बनवते अच्छा. आणि ती लोक काही 5-10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये एकाच देते, हा. दरवर्षी नाही देते. त्याच्यामध्ये आपलं नावाजलं गेलेलं आहे. सिव्हिलियन आणि सन्मान. सिव्हिलियन अवॉर्ड विथ द सिव्हिलियन ऑफ दी अदर कंट्री. मस्त. आणि सर्वोच्च नागरी प्रेसिडेंटच सन्मान. एग्री करते तेव्हा होते. अरे वा. तो पुस्किन अवॉर्ड इज पुटिन, PUSK आहे, हा हा हा. रशियन प्रेसिडेंट्स रशियन अवॉर्ड, आणि कमांडर क्रॉस द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे वा. पोलंडच्या. मस्त. हे खूप अभिमानाची गोष्ट आहे सर आम्हा भारतीयांसाठी. म्हणजे सर अभ्यास करताना आपल्या देशाचा अभ्यास आहेच आहे, बरोबर आजूबाजूच्या देशांचाही आपण अभ्यास करून त्यांच्याकडे सुधारणा कशी व्हायला हवी या बाबतीमध्ये तुम्ही जागरूक असता. शिवाय तुमच्या उद्योगामध्ये सुद्धा तुम्ही अव्वल आहात. बरोबरीने भारतीय उद्योग विकासाच्या वाटेवर जावा यासाठी माननीय पंतप्रधान महोदयांच्या बरोबरीने आपण काम करता. सर मला खरंच तुमचं वेळेचं शेड्यूल, अभ्यासाचं गणित आणि उद्योगामधली प्रगती याचं नेमकं कशा पद्धतीने आपण हे सगळे सांगड घालता हे जाणून घ्यायचंय सर. नाही, असं आहे की मी तुम्हाला पहिला पण सांगितलं की आपण टाईम आपण सगळी मी सोशल वर्क पण करतो. हो खरं आहे. काही लोकांना सांगितलं, लाईक मी JCIS प्रेसिडेंट पण होतो, अच्छा. ज्युनियर चेंबर ऑफ कॉमर्स. बर. तो ड्युरिंग माय यंग डेज आम्ही इंटर कॉलेजिएट सिंगिंग कॉम्पिटिशन, ब्लाइंड्स कॉम्पिटिशन, ब्लाइंड एलोक्युशन, देन फ्लड रिलीफचा काम, ब्लड डोनेशनचा काम, सगळे अशी गोष्टी केली आहे. तो कामधंदा पण पण खाली कामधंदा जपूनचं काम नाही, हा. स्वतःसाठी सगळं काम करते आपण. खरंय. स्वतःसाठी सगळं काम करते. मी माझ्यासाठी काम करते त्याच्यामुळे काय मी कमाल केला काय नाही. मी थोडा बघतो की समाज, सोसायटी, देश तिकडे पण मी काही थोडा कॉन्ट्रीब्युशन करू शकतो तर करायचं. वा. जितकी माझी सक्ती आहे हा. आणि फोकस आणि नॉलेज, बाकी मस्त. भगवानवरती आहे. सर या सगळ्याकडे म्हणजे एक दृष्टिकोन असं तुमचा वेगळा आहे. मी मगाशी म्हटलं तसं सरांची माहिती आणि ओळख करून द्यायचं म्हटलं तर ही 55 मिनिटं सुद्धा अपुरी पडतील, कारण आपल्या सरांच्या व्यक्तिमत्वाकडनं अनेकविध माहिती आपल्याला जाणून घ्यायची. पण व्यक्तिमत्वाचे पैलू जेव्हा बघतो तेव्हा अरे बापरे हा शब्द जो आहे तो सतत येतो. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जिथे लक्ष घालता तिथे अव्वल असलं पाहिजे असा काहीसा ध्यास आणि त्या पद्धतीने कृतीशीलता ही आपल्या व्यक्तिमत्वाचे असा स्कूल पासून चाललाय हा. की जर आपण असेल तर त्याला रेकग्नाइज व्हायला पाहिजे. अच्छा. तर ती रेकग्नाइज व्हायची स्थिती करायच्यासाठी काय ना काय करायला पडेल. फोकस एरिया बराबर मेहनत करा, जास्ती करा, ध्यान द्या आणि पर्टिक्युलर राहा. तसं चॅरिटीवरती पण मी काही काम केलं. आर्म फोर्सेस, टीचर्स, असं सगळे संस्थांमध्ये मी चेअरमॅन होतो. कलेक्टर्ससाठी आर्म फोर्सेससाठी आणि माझं मेयर काउन्सिलमध्ये टीचर्ससाठी, असं काही स्टेट गव्हर्नमेंट करून आम्ही काय करून काय पण मी करू शकतो तर करत होतो. वा. सर तुम्ही हे सगळं सांगत आहात ते आजच्या तरुण पिढीला समजणं फार आवश्यक आहे सर. त्या दृष्टिकोनातून उद्योग जगत आपली सगळी ही कृतीशीलता, तुम्ही मला कार्यक्रमाच्या आधी सांगत होतात की 16व्या-17व्या वर्षी तुम्ही कृतीशील झालेले होतात. आधीच त्याच्या आधी तुमची पावलं ही उद्योग जगत आणि मला काहीतरी करायचं याकडे वळलेली होती. आजची तरुण पिढी ही दुर्दैवाने रील्स, मोबाईल, भारत त्यामध्ये जर अव्वल होत चाललाय की त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. त्या एका आयतामध्ये आम्ही सगळेच जण अडकलोय सर. यातनं बाहेर पडून पुढे कसं जायचं? एक नॉन मेसेज आहे हा. की आम्ही फॉरेनमध्ये दुसरी देशमध्ये काय होते, आम्ही आमच्या कल्चर विसरते. बरोबर आहे. आमच्या कल्चर आणि आमची संस्कृती आणि हेरिटेज लई स्ट्रॉंग आहे. हो. त्याची कडे आम्ही नाही जाते.
आम्ही आर्टिफिशियल वर्ल्डमध्ये गेले. तर आर्टिफिशियल वर्ल्डला छोडा. हां आमच्या देशची शक्ती आहे, देशचा कल्चर हेरिटेज आहे, त्याला अपनावा. खरं आहे. रिस्पेक्ट, कंट्रीची भावना, देशची भावना हे सगळं जागृत करा. देशभान कायम असायला हवं प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक बाबतीमध्ये. उद्योजकतामध्ये कशा पद्धतीने तरुण पिढीला वाव आहे आणि त्यांनी कुठल्या पातळीवर जर तो विचार सुरू केला पाहिजे, कधी हा विचार व्हायला हवा की उद्योजकताकडे वळावं. आज आपण जेव्हा लग्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा जेव्हा बोलणी होतात तेव्हा उद्योजकतामधला मुलगा म्हणजे थोडंसं एक घाबरण्याची स्थिती, मानसिकता ही आजही दिसते. सर काय सांगू इच्छिता तरुण पिढीला याविषयी? नाही, तरुण पिढीला एक आहे, तुम्ही काय पण लक्ष घ्या, त्याला फुलफिल करा बरं. आणि घाबरू नका. हां तर नफामध्ये नफा नुकसान दोघी होणार. तुम्ही गाडी चालवणार तर ॲक्सिडेंट पण होणार. हां पण तुम्ही रिअर व्ह्यू मध्ये बघून गाडी चालवणार तर काय नाही होणार. पुढे बघा, पुढे बघा. वा. फोकस करा, कन्सिस्टंट राहा, सिन्सिअर राहा, हां तुम्ही सक्सेड होणार. वा. तो तरुण पिढीला असा आहे की पेशन्स नाही, हां थोडा पेशन्स, धीरज. आणि तुम्ही सोचा की आज नाही तो काल मी सक्सीड होणार आणि ती होणार. अपॉर्च्युनिटीज लई आहे आणि अपॉर्च्युनिटीज ग्रॅब कसा करायचा हे तुम्हाला करायचे. सगळा काय मी तुम्हाला शिकवून नाही शकतो. तरुण पिढीला पण आपण काही सगळं आहे आणि आजकाल कोणी शिकायला पण तयार नाही. हे महत्वाचं आहे सर. हे महत्वाचं. ती लोक सांगते की आम्हाला जास्ती माहिती आहे तुमच्यासून. तुम्ही काय, तुम्ही कोणत्या वर्ल्डमध्ये आहे. सर आज सगळे स्वघोषित तज्ज्ञ असतात प्रत्येक बाबतीमध्ये आणि हे पुन्हा हातामधल्या असलेल्या आयतामुळे ते निर्माण झालेले आहेत असं काहीसं दिसतंय. पण तो मुद्दा बाजूला ठेवूया. मुद्दा असा आहे सर की वेगवेगळ्या पातळ्यांवरती प्रगती असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या माध्यमातून कुठल्या गोष्टींकडे उद्योजकताकडे बघायला हवं असं आपल्याला वाटतंय? पहिला काय एक्सपोर्ट करायचं आहे, इन्फॉर्मेशन पाहिजे, हो. कुठे काय होऊ शकते, काय गायडन्स पाहिजे. तिकडे वर्ल्ड ट्रेड सेंटर इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकते. आणि आम्ही नाही तो आमची ती साथी आहे, टीम आहे सगळी. 330 वर्ल्ड ट्रेड सेंटर 90 कंट्रीमध्ये. वा. तर त्यांना पण आम्ही सांगू शकतो की आम्हाला ही इन्फॉर्मेशन पाहिजे, ही मदत पाहिजे, आमच्या मेंबरला असं आहे, आमच्या एंटरप्रेनरला असं आहे, ही इन्फॉर्मेशन, इन्व्हेस्टमेंट. नक्कीच. सो आजची तारीखमध्ये ती सगळं गायडन्स करू शकते. आज इंडियामध्ये पण आमचे गोवा, भुवनेश्वर, जयपूरमध्ये पण वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे. अच्छा. तिकडे पण आम्ही ट्रेड सर्व्हिसेस करते. तर ट्रेड सर्व्हिसेस एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरची. नक्कीच. आणि रिसर्च, ही दोघी फील्डमध्ये कुठे पण कोणाला मदत आहे तो आम्ही टाइमसून देते. सतर्क आणि जी आहात आणि प्रोग्राम उपस्थित आणि आहेत. सेमिनार आणि वर्कशॉप होते ती पण कोणी अटेंड करेल तर त्याला माहिती पण काय होणार. आम्ही एक ग्लोबल इकॉनॉमिक समिट करते दरवर्षी अच्छा. आणि एक ग्लोबल वर्ल्ड एक्सपो करते. बरं. ती ग्लोबल वर्ल्ड एक्सपोमध्ये सगळी कंट्रीचे राजदूत येते. अच्छा. अरे वा. 30, 35, 40, 50 कंट्री हां. ती येते आणि ती सांगते की आमच्या कंट्रीमध्ये ही धंदा होऊ शकते, तुमच्यासून मला ही पाहिजे, आम्ही करू शकते. वा. गिव्ह अँड टेक दोघी होते मस्त. आणि इन्फॉर्मेशन पण होते आणि ती लोक काय करू शकते अपॉर्च्युनिटीसाठी काय मदत करते पण सगळी डिस्कशन होते तिकडे आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून ती त्याचा फायदा घेऊ शकते. नक्कीच. भविष्यामध्ये काही विशेष योजना आहेत का वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या? नाही, आता आम्ही इनोव्हेशन, स्टार्टअप आणि वुमन एंटरप्रेनरशिपवरती जोर आहे हा, हा. आणि आम्ही काही ना काही करते. हां आता फिनटेकमध्ये करणार आहे. हां. असाच आम्ही आता रिन्युएबल एनर्जी, पॉवर आणि क्लायमेट चेंज याच्यावरती रेग्युलर गोष्टी करणार आहे. हवामान बदल. आता आणि दुसरा रेअर अर्थ, हां. त्याचे पण आम्हाला 2-3 डिस्कशन झाले. अच्छा. आणि रेअर अर्थमध्ये कसा काय होऊ शकते. बरं. रेअर अर्थमध्ये काही एक्सपर्ट काही वार्ता करते पण रिअल नॉलेज कमी आहे आमच्या देशमध्ये. हां हां. आता आम्हाला बघायचं काय, आता प्राईम मिनिस्टरचा पण जोर आहे की रेअर अर्थमध्ये काय ना काय करूया. बरं. रिन्युएबल एनर्जीमध्ये तर आमच्या 500 गिगावॉटचा टार्गेट होता. अच्छा. ती कंट्रीने 250 गिगावॉट ऑलरेडी केला आहे. आता वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये पण आम्ही ग्रीन बिल्डिंग
हा हा आता पुढं सगळं टेरेस सगळं 40% एनर्जी वर्ल्ड ट्रेड सेंटरची आमची सोलरसून येते. अरे वा, किती छान. तो तसाच आम्ही पेंट पण लावला असा बरं. रेजिस्टंट पेंट. त्याच्यातून 15% एनर्जी कमी लागते. असं काही नवीन नवीन इनोव्हेशन करूया. तिथे म्हणजे एक सुरुवात जनरल ही आहे ते स्वतःपासून आमच्या केली. फायद्यासाठी आहे, बट तरी पण हा हा असं मुंबईमध्ये दुसरे पण कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आणि दुसरी पण लोक असं करू शकते. त्याच्यातून देशचा फायदा होईल खरंय खरंय. आणि आमचा काही कॉन्ट्रीब्युशन होणार देश. मस्त. स्वतःपासून सुरुवात जे आपण म्हणतो ते स्वतःचे ते आदर्श घालून दिले की उद्योगजगताला सुद्धा त्यातून दिशा मिळू शकते. सर, जेव्हा आपण असं म्हणतो की प्रगती केली पाहिजे तेव्हा देशाची प्रगती हा मुद्दा तर येतोच आहे, पण राज्याच्या प्रगतीसाठी किंवा महाराष्ट्राने या सगळ्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने विचार करायला हवा. मुळात महाराष्ट्रीयन माणूस हा उद्योगजगताकडे वळण्या बाबतीमध्ये कसा आहे, आजही ती मानसिकता कशी दिसते आपल्याला? लई टफ क्वेश्चन आहे. अच्छा. एक तो छान गोष्टी ही आहे की आपणचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, ती इन्फ्रास्ट्रक्चरवरती लई जोर आहे आणि त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट त्याची टास्क आहे आणि घेतला आहे. कोस्टल रोड, बाकी इन्फ्रास्ट्रक्चर, महाराष्ट्र कनेक्टिव्हिटी. तो कनेक्टिव्हिटीसून काय होणार की आम्ही रुरल विलेजेस मध्ये जाऊन शकणार, पोचवून शकणार आणि तिकडचे लोक शहर पोचवून शकणार. ती काय प्रोडक्ट बनवेल, वन विलेज वन प्रोडक्ट, असं काय आम्ही ॲग्रो फूड, होय, आर्टिसन, खरंय. हँडीक्राफ्ट, जी पण विलेजमध्ये लाईक नाशिक आहे ग्रेप्स, हो, आपण स्थानिक रत्नागिरी उत्पादनं मँगो, सगळी. हो ना. तिकडे मतलब अनाज, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आहे. स्ट्रॉबेरी, तिकडे अनाज, असं तिकडचे प्रोडक्ट. हो, पहिला काय तर कनेक्टिव्हिटी पुअर होती तर पॅरिसेबल होते, खरंय. आता पॅरिसेबल नाही होणार. हा. आणि तिकडे काही फॅक्टरीजवर व्हॅल्यू ॲडिशन करू शकते. हो, ते लाईक स्ट्रॉबेरीच्या जॅम बनवायच्या, मँगो पल्प, मँगो ज्यूस, इकडे नाशिकमध्ये ग्रेप वाईन तो बनते. हो. पण दुसरं काय प्रोडक्ट असं नागपूरमध्ये संत्रे. तो असं काय आहे की आपण महाराष्ट्रामध्ये बघायला पाहिजे मार्केटिंग आणि ती की आम्ही काय काय उद्योग काय करू शकतो. आमचे कॉटन होते महाराष्ट्रामध्ये, होय, तो कॉटन खरंय. इंडस्ट्री कसा होऊ शकते, काय शुगरच्या बगासच्या असे प्रोडक्टचे काय काय आम्ही उद्योग वाढवू शकते ती क्षेत्रामध्ये. खरंय. आता म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढली आहे, हा. ती क्षेत्रामध्ये एम्प्लॉयमेंट होणार, रिजनल इम्बॅलन्स होणार आणि त्यांची पण उन्नती होणार, प्रगती होणार मस्त. आणि तिकडचे लोकांना तिकडेच काम मिळणार. हा, हे महत्वाचं आहे सर. म्हणजे एक मुद्दा वारंवार येतोय सर की आपल्याकडे काय आहे याचा आपण विचार करून त्या दृष्टिकोनातनं कृतीशीलता करणं आणि आवश्यक दुसरा आहे. एक महाराष्ट्रामध्ये हो. एक छोटा आहे की जसं आज आमच्या इकडे उद्योग येते हो, 100 कोटीचे, 200 कोटीचे, 500 कोटीचे, त्यांना आफ्टर केअर कस्टमर सर्व्हिस व्हायला पाहिजे. हा हा हा, रेग्युलर मॉनिटरिंग बरोबर आहे. की त्यांची काय मदत पाहिजे, नवीन उद्योगाला काय मदत पाहिजे आणि तिकडे लोकल एम्प्लॉयमेंट बरोबर आहे, लोकलला कसं काय करायचं, मदत करायची ती करायला पाहिजे. पण आपण ती कसा होऊ शकते आणि तिकडे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि दुसरे पण कसा येऊ शकते. मस्त. म्हणजे सर प्रगतीचा पाथ जो आहे डिस्ट्रीब्युशन व्हायला, हा खाली शहरामध्ये प्रगती नाही व्हायला पाहिजे. सगळीकडे हवी. खेड्यापाड्यांमध्ये, विलेज, सेमी अर्बन एरिया सगळे व्हायला पाहिजे. खेडेपाडी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या पाड्यांपर्यंत ती मदत पोहोचणं आणि तितकंच टुरिझम, महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये टुरिझमचा लई स्कोप आहे. हा ती अजून एक्सप्लोर नाही केलाय, करायला पाहिजे. सर, खूप मुद्दे आहेत. कोकण बेल्ट पुरा बघा. नक्कीच. हो ना, खूप मुद्दे आहेत. तुमच्याकडनं खूप काही जाणून घ्यायचंय, पण स्टुडिओतला काटा खुणावतो आहे. आता इथं थांबणं हे क्रमप्राप्त आहे. पण मंडळी, एक लक्षात येते की कलंदरी सरांकडनं आपण जे जाणून घेतलं त्यामध्ये त्यांचं संयम, सतर्कता, एकाग्रता, पुढे चाला, प्रामाणिकपणाने कृतीशीलता राहा आणि सतत संधीही येत असते आणि त्या प्रत्येक संधीचं मी सोनं कसं करू शकतो या दृष्टिकोनातनं विचार हवा. पर्याय अनेक असतात, त्या पर्यायांचा सुद्धा विचार व्हायला आणि सर्वांकष प्रगती आणि त्याबरोबरीने सर्वांच्या बरोबरीने प्रगती हे मुद्दे सरांनी सतत सांगितलेत. बरोबर सर? तर या सगळ्या मुद्द्यांचा धन्यवाद. विचार करून सरांनी वेळात वेळ काढून इथं सहभागी झालात. मी मनपूर्वक तुमचे आभार मानते आणि त्याचबरोबरीने मंडळी, ही मुलाखत यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आपल्यापाशी पोहोचू शकते. उद्योग जगत आणि विकासाच्या संधी याविषयी ही मुलाखत यूट्यूबच्या माध्यमातून आपण पुन्हा बघू शकता.
सरांचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.